सध्या भाजपचे 132, एकनाथ शिंदेचे 57 आणि अजितदादांचे 41 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 16, ठाकरेंचे 20 आणि शरद पवारांचे 10 आमदार आहेत. येत्या विधान परिषद निवडणुकीत हे आकडे जुळतात की फुटतात त्यावर लक्ष लागले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 6 असे आमदार निवडून आले जे त्यावेळी विधान परिषदेवर सदस्य होते. भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे आमशा पाडवी आणि अजितदादांचे राजेश विटेकर, शिवाय नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर आमदार असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे देखील विधानसभेवर निवडून गेले. मात्र त्यांची निवडणूक लागलेली नाहीये. मात्र इतर 5 सदस्य जे विधानसभेच्या आमदारांमधून निवडून गेलेत त्यांच्या रिक्त जागांवर 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. आता यापैकी ज्या भाजपच्या वाट्याला रिक्त जागा आहेत त्या 3ही जागांचा कालावधी हा मे 2026 पर्यंतच आहे. म्हणजे भाजपचे जे आमदार होतील ते विजयी होतील, ते केवळ 1 वर्षांसाठीच आमदार असतील असंच दिसतंय. प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांचा कालावधी मे 2026 मध्ये संपणार होता. त्याआधीच ते विधानसभेचे आमदार झाले. आता भाजपकडून 1 वर्षासाठी यांच्या जागी कुणाला संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदेचे आमशा पाडवी हे विधान परिषदेवर होते. ते अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेचा कालावधी मात्र जुलै 2028 पर्यंत आहे. म्हणजे शिवसेना शिंदेचा होणारा विधान परिषद सदस्य हा आणखीन 3 वर्षांसाठी आमदार असणार आहे, जो भाजपच्या तुलनेत फायद्यात असेल. आता तिथेही अनेक जण इच्छुक आहेत. आता अजित पवारांचा विचार केला तर राजेश विटेकर हे पाथरी मतदारसंघातून जिंकले. त्यांची जी विधान परिषदेची रिक्त जागा झाली आहे त्याचा कालावधी जुलै 2030 पर्यंतचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजितदादांचा विधान परिषदेवर जाणारा सदस्य हा 5 वर्षांपेक्षा जास्त काळ आमदार पदावर राहणार आहे, जो भाजप आणि शिवसेनेपेक्षा फायद्यात असेल. आता तिथे अजितदादा कोणाच्या गळ्यात माळ टाकतात ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. संख्याबळाचा विचार केला तर वरवर पाहता महायुतीचे 4 आणि मवियाचा 1 असे आमदार निवडून येऊ शकतात. निवडणूक झालीच तर विजयी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 58 मतं मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे भाजपचे 2, शिंदेचे शिवसेनेचे 1 आणि भाजपचे अतिरिक्त मतं घेऊन अजितदादांचा 1 असे 4 आमदार सहज निवडून येऊ शकतात. या 4 जणांना मतदान केल्यानंतर महायुतीकडे जास्त मतं शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे ते अतिरिक्त आमदार निवडून आणतील ही शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे मवियाकडे संख्याबळ आहे 48 अधिक सपा MIMचे 3 असं 51. त्यामुळे मवियाने एकजूट दाखवली तर त्यांचा 1 आमदार निवडून येऊ शकतो. भलेही कोटा पूर्ण होत नसेल तरी ते प्रयत्न नक्कीच करू शकतात. मात्र त्यांना पसंतीच्या मतांचं योग्य कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. नाहीतर विधान परिषदेचं गणित जुळवण्यात भाजप तरबेज आहे आणि मतांच्या पसंतीचं गणित जुळवून ते 1 अतिरिक्त जागा देखील निवडून आणू शकतात. भाजपच्या वाट्याच्या 3 जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र सध्या त्यांचे 2च आमदार निवडून येऊ शकतात असं चित्र आहे. हे नुकसान टाळण्यासाठी भाजपकडून नक्कीच प्रयत्न केला जाऊ शकतो. आता यातली आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी असणार आहे की महाविकास आघाडीची एकजूट दिसून येते का? मवियामध्ये शिवसेना ठाकरेंचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांचे 10 असे आमदार आहेत. या तिघांमध्ये एकमत झालं नाही किंवा घोडेबाजार झाला तर मात्र मवियाची मतं फुटू शकतात. अजित पवार यांच्या मदतीला शरद पवारांचे काही आमदार गेले तर नवल वाटू नये, किंवा शिंदेच्या मदतीला ठाकरेंचे काही आमदार गेले तरीही नवल वाटू नये. ज्यामुळे भाजपला आपला 3रा उमेदवार निवडून आणण्यास मदत नक्कीच होऊ शकते. याआधीही विधान परिषद निवडणुकीत असे प्रकार झालेले आपण पाहिले. त्यामुळे यावेळी भाजपचे 3ही उमेदवार निवडून येतात का? ते आले तरी 1 वर्षासाठी असतील. एवढ्यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न केले जातात की निवडणूक बिनविरोध होते ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. शिवाय महाविकास आघाडीला धक्के द्यायचं असल्यास निवडणूक होण्यासाठीच प्रयत्न केला तरी नवल वाटू नये. आता या निवडणुकीत घोडेबाजार होतो का आणि कोणाला संधी दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा या निवडणुकीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.